नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. बोल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. संपूर्ण सुशिक्षित मंडळी, व्यवहारामध्ये तज्ज्ञ असणारी मंडळी यांनी या काळामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचं आयोजन केलं हे कौतुकास्पद आहे. जेवढे डॉक्टर लोकांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. खूप बदलता प्रवाह आणि बदलता काळ आहे. भारतीय लोकांनी अध्यात्माला एवढं बदनाम केलेलं आहे की शहरामध्ये आता तरुण पिढीमध्ये अध्यात्मावर विश्वास ठेवणं अवघड होऊन बसलेलं आहे. वाढवत आवाज. आणि याचं कारण असं नाही की आपलं अध्यात्म खराब आहे. एखादा डॉक्टर चुकीचा वागतो म्हणजे मेडिकल खराब आहे असं बोलण्याचा अर्थ झाला. एखाद्या साधू संताच्या हातून काही चुका घडतात, सगळेच साधू बदनाम करतात. आणि मुंबई पुण्यामध्ये 2-4 कार्यक्रम होते मागच्या महिन्यामध्ये. खूप बदल असा लोकांमध्ये जाणवला. मुळातच लोक चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होत नाहीत. हा स्वभाव आहे त्यांचा. मनोरंजनात्मक जीवन आहे, अधिकाधिक मनोरंजन करावं या गोष्टीकडे जरा कल जास्त आहे. आणि मनोरंजन जर म्हटलं ना तर ते मेडिकलच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणलं स्टेरॉइड झालं. बरं होतं पण कायमचं बरं होत नाही, बरं झाल्यासारखं वाटतं. स्टेरॉइड तसंच हा प्रकार आहे. मनोरंजन, दारूचं व्यसन, तंबाखूचं व्यसन, सिगरेटचं व्यसन हे तात्पुरती गुंगी आणतं, थोडं विसरायला लावतं. संसारामध्ये ताणतणाव पुष्कळ आहेत आणि हे ताणतणाव याच युगानं तयार केलेले आहेत. या युगाची देण आहे ताणतणाव. पूर्वी मुलं जन्माला यायची आणि अशी काही अपेक्षा नव्हती की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, पायलट व्हावा, इंजिनियर व्हावा. तो मुलगा जन्माला आला याच्यातच त्या स्त्रीची धन्यता असायची. आपण सफल झालो. आपल्याला जी आवश्यकता होती मुलं जन्माला आणायची ती आणली आपण. आणि आपल्या संसाराला वारस निर्माण झाला. याच्यापेक्षा त्या काळामध्ये शिक्षणाच्या पूर्वी काही ताणतणाव नव्हता. त्याच्यामुळं कोणाची बुद्धी किती आहेत, कोण किती काही पाहिलं जात नव्हतं. फक्त कुळ पाहिलं जायचं की ह्या कुळातल्या लोकांनी मागच्या काळामध्ये कुणाचा मर्डर केला आहे का, यांच्या घराण्यात कुणी चोरी केलेली आहे का. असं जर काही शिक्का असेल तर त्या घरात मुलगी द्यायची नाही. मग महाराज लग्न कसे होत होते? दुसरा परिवार तसाच असायचा ना. ज्यांनी चोरी केलेली असायची दुसरा चोरी करणावाला भाऊ बघ, पण तुझ्याही घराण्यामध्ये चूक झाली, आमच्याही घराण्यात चूक झाली, मग तुझी मुलगी आम्हाला दे, आमची मुलगी तुम्हाला देतो. काळ बदलला. मूर्ख माणसाला सुद्धा श्रीमंत आणि सत्ताधारी व्हावं असं वाटायला लागलं. आणि त्याचा परिणाम एवढा भयानक झाला या काळामध्ये. तुम्ही पहा, तक्रारी करणारे लोक जास्त झाले. प्रमाणापेक्षा सुशिक्षित माणूस आहे ना तक्रार करणारा झाला. समाधान काहीच नाही. अमेरिका असेल, युरोप असेल, भारत असेल, माणसं इथून तिथून सारखी आहेत. समाधानच नाही. समाधान काय असणार आहेत?
पंचमहाभूताच्या अतिरिक्त जगात काही नाहीच आहेत. तुम्ही काय शोधणार आहे या जगामध्ये? माझी भाषा कळाली का तुम्हाला? पंचमहाभूताच्या अतिरिक्त जगात काहीच नाही आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्या अतिरिक्त काहीच नाही जगामध्ये. काय सहावं काय आणणार आहे तुम्ही? पृथ्वी तुम्हाला मिळालेली आहेत, पृथ्वीचं शरीर आहेत, श्वास तुम्ही घेताय, वायू तत्व तुमच्या आतमध्ये आहेत, खाल्लेलं जड अन्न अग्नी पचवतो, अग्नी तुमच्या पोटामध्ये आहेत, पोटात जागा आहे म्हणजे अवकाश आहेत, पंचमहाभूत तुमच्यामध्ये आहे. नवीन काय मागणार तुम्ही? आणि व्यापारी लोक तुमच्या मेंदूमध्ये अकारण काहीतरी सुखाची कल्पना तयार करतात. मागे सांगितलं होतं, तुमच्या लक्षात असेल, क्रीम निघाल्यात गोरं होण्याचे क्रीम. मेडिकलमध्ये तर अजून असं काही शास्त्र आलेलं नाही की क्रीम लावल्याने माणूस गोरा होतो. माझं निरीक्षण असं आहे, जो मुळात गोरा आहे ना तो पावडर कमी वापरतो, त्याला काही फारशी आवश्यकता वाटत नाही. पण ज्याला इच्छा आहे गोरं होण्याची, सगळ्यात जास्त सौंदर्य प्रसाधनं त्याच्याकडे असतात. स्वतःला अपराधी मानणं, माझं बोलणं आहे का, स्वतःला अपराधी मानणं की मी काळा आहे, माझं नाक बरोबर नाहीत, लोक मला नावं ठेवतात, ही भावना माणसानं तयार केलेली आहे. तुम्ही मनुष्य आहात हे पुष्कळ आहे. तुम्हाला डोळ्याने दिसतं, कानाने ऐकू येतं, तुमच्या शरीरात खाल्लेलं अन्न पचतं, एवढं पुष्कळ आहे तुम्हाला सुखासाठी. याच्या अतिरिक्त जे तुम्ही जी एक्स्ट्रा डिमांड आहेत ना, त्याचं दुःख आहे आणि ते कधी पूर्ण होण्यासारखं नाही आहेत. पंचमहाभूत तुमच्यामध्ये भगवंताने सुरक्षित दिलेली आहेत. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळं पंचमहाभौतिक आहेत. कान दिला नसेल पण पंचमहाभूत दिलेली आहेत. एखाद्या आंधळ्या माणसाला डोळे नसतील पण पंचमहाभूत आहेत. इंद्रिय एखादं कमी असेल पण भगवंताने देण्यामध्ये काही त्रुटी केलेली नाही पंचमहाभूतामध्ये. मग तुम्हाला जगावेगळं जेव्हा पाहिजे असतं ना, मग ते या जगाच्या अतिरिक्त मागितलेलं असतं, त्यावेळेस तुम्हाला त्रास सुरू होतो. आणि तो त्रास जेव्हा सुरू होतो तेव्हा नवीन नवीन दुःख जन्माला येतात, नवीन नवीन संकल्पना जन्माला येतात. मग त्याची समाप्ती होत नाहीत महाराज. मग ती कपड्याची फॅशन असेल, घराचं बांधकाम असेल, वाचन असेल, मनोरंजन असेल, गाणं असेल, हे सगळे मनाला कुठेतरी समाधान मिळावं याचे स्थान आहेत. शरीर सगळ्याचं पंचमहाभूताचं आहे. शेतीमध्ये काम करणारा असेल, नाही तर एखादा हिरो असेल, नाही तर एखादा मंत्री असेल. खाण्यामध्ये सुद्धा काही बदल नाही, गहूच खावे लागतील. मग जेवढे तुम्ही सुशिक्षित होत जाता तेवढ्या तुमच्या अपेक्षा वाढतात. आणि जेवढ्या अपेक्षा वाढतात त्याची पूर्तता करणारी माणसंही तुमची नोकर नसतात. हे पहिल्यांदा समजून घ्या. लक्षात येतोय विषय? तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत हे मान्य आहेत, पूर्ती कोण करणार? गरीबाला असं वाटतं माझ्याकडे बंगला पाहिजे, मान्य आहे, त्याची काही मागणी अवाजवी आहे अशातला काही भाग नाही. पूर्ण कोण करणार त्याला? मग एक तर तो चोरीचा मार्ग स्वीकारतो, व्यापार करण्याचा प्रयत्न करतो, दिवस त्याच्यामध्ये जातो व्यापारामध्ये. किंवा मग सगळ्यात सोपा मार्ग महाराष्ट्रीयन माणसाचा, भावाचं खातो. महाराष्ट्रातला सगळ्यात सोपा मार्ग बरं का, कोणीच याचं ऐकत नाही तेव्हा तो भावाला त्रास देतो. आणि ते नातं जन्मजात असल्यामुळं दुसऱ्या भावाला काही करता येत नाही ज्याच्याकडे पैसा आहे. मग त्याच्यासाठी वेगळा मार्ग म्हणजे वेगळं होणं. हे तुला काय पाहिजे ते वाटून घेऊन चल बाजूला. तो बाजूला झाला तरी मरेपर्यंत जळतच असतो. तो आणि मी एकच आहेत, समान आहेत. विषमता कशी आली? हे मूळ दुःखाची कारणं आहेत. साधू संतांनी काय केलेलं आहे
की ह्या सगळ्या कारणांचा शोध घेतला. शरीर सुंदर आहे, 2 मुलं आहेत, पत्नी आहेत, धन आहेत, बंगला आहेत, सत्ता आहेत, सगळं आहे. पुढं काय? खूप सुंदर शब्द आहे. पुढं काय? कुणी अजरामर होत नाही या शरीराने. म्हातारपणावर अजून औषध निघालेलं नाहीत, निघणारही पण नाही. कारण की पृथ्वी तत्वापासून तयार झालेलं शरीर आहे. ज्ञानोबांची भाषा समजून घ्या बरं का. जे अन्न आपण खातो ते पृथ्वीतून तयार झालेलं असतं. त्या अन्नापासून रस तयार होतो. त्या रसामध्ये जे जंतू असतात त्याच्यापासून वेगळे वेगळे उत्पन्न होत होत मनुष्याचा आकार धारण केला जातो. त्या आकाराला गर्भामध्ये वाढवलं जातं, त्याला मनुष्य म्हणतात. पृथ्वीचं खाल्लेल्या अन्नापासून, अन्नात भवन्ति भूतानि हा गीतेतला शब्द आहे. मनुष्य हा अन्नापासून जन्माला येतो. अन्नात भवन्ति भूतानि म्हणजे मनुष्यसुद्धा अन्न आहे. शब्द लक्षात ठेवा. मनुष्य मनुष्याला खात नसेल पण वाघ तर मनुष्याला खातो ना. सिंह मनुष्याला खातो. मांसाहारी प्राणी मनुष्याला खातात. त्याला विचारलं, अरे हा आमदार आहेत, हा मंत्री आहेत, याला खाऊ नको, त्या आहेत. वाघाला काय माहिती कोण आहे. संस्कृतचा एक इतिहास आहे, खूप सुंदर इतिहास आहे. व्याकरण तयार जेव्हा झालं, त्याचे जे निर्माते होते ते पाणिनीय ऋषी होते. अष्टाध्यायी ग्रंथ लिहिला त्यांनी. आणि शाळेमध्ये हे दोघं जण शिकत होते, कात्यायन महर्षी आणि महर्षी पाणिनी. महर्षी पाणिनी अत्यंत जड होते, दगड होते. लक्षातच येत नव्हतं त्यांच्या. आत्महत्या करायला गेले. कारण कात्यायन बुद्धिमान होता, सारखं चिडवत होतं त्याला, तू मठ्ठ आहेस, तू मठ्ठ आहेस. हे शाळेतले लहान पोराचे दुःख आहेत, आईबापाला कळत नाही. ते गुरुकुलमध्ये रोज चिडवला, कंटाळा आला त्याला. त्याच्याही लक्षात आलं माझ्या लक्षात राहत नाही, हा सारखा चिडवतो, बाकीचे मला नावं ठेवतात. कुठेतरी न्यूनगंड मनामध्ये निर्माण झाला ना, आत्महत्या करायला गेला. त्या काळामध्ये विहिरीवर मोट असायची. आता सगळे पंप वगैरे आले तेव्हा समजून सांगावं लागतं. आणि त्या मोठेच्या कठाड्यावरून उभं राहून त्याला उडी मारायची होती विहिरीमध्ये आत्महत्या करण्यासाठी. सहज पायाकडे लक्ष गेलं तर त्या म्हणजे दगडाला चीर पडलेली होती. ते जरा निरीक्षण करून पाहिलं की जी दोरी असते, दोरी मोठीची नाडा ज्याला म्हणतो आपण, त्याने घासून घासून दगडाला चिरा गेल्या होत्या. तरी तिथून बोध घेतला, ह्या दगडाला जर ओळखण पडू शकतं, चीर पडू शकते एक नाजूक दोरीने, तर त्याच्यापेक्षा तर माझं डोकं सुपिरियर आहे. दगडापेक्षा तर मी चांगलाच आहे. कुणाला कुठून प्रेरणा मिळेल काही सांगता येत नाही बरं का. दगडापासून प्रेरणा मिळाली आणि 5000 वर्षापूर्वी जे व्याकरण पाणिनीने लिहिलं, आजपर्यंत तेच व्याकरण फॉलो केलं जातं. अजूनपर्यंत एकही माणूस असा बुद्धिमान निघाला नाही जो पाणिनीला पार करू शकेल. सगळी संस्कृतची भाषा एका शब्दात आणून टाकली. आणि संस्कृतचं असं बनवलं पाणिनी ऋषीनं, 4000 धातू आहेत आणि त्यातला एक धातूपासून साधारण 1000 शब्द बनतात. किती? 1000. आणि त्याचे धातूमध्ये जर रूपांतर केलं तर 600 प्रकारे चालतात. आणि ते धातू असे तयार करण्यात आलेले आहेत की भविष्यात जन्माला येणारा कोणताही माणूस त्याच्या म्हणण्याप्रमाणे शब्दाची जोड करून नवीन शब्द तयार करू शकतो. अर्थ तोच निघेल. लक्षात येतं? हे विज्ञान आहे, सायन्स आहे. शब्दच असे, धातू असे तयार करून ठेवले की भविष्यामध्ये कितीही माणसं निर्माण झाली आणि त्याला कोणत्याही शब्दाची गरज पडली तर तो शब्द निर्माण करू शकतो, त्याला जर व्याकरणाचं ज्ञान असेल तर. हे व्याकरण त्याने तयार केलं. कात्यायनला राग आला, मी याला दगड म्हणत होतो, ह्याने तर सगळं व्याकरण लिहिलं.
मग त्यांनी दोष काढण्याकरता त्याच्यावर एक टीका लिहिली, त्याचं नाव आहे वार्तिक. वार्तिक. मग आता एवढं सगळं व्याकरण कव्हर करत असताना 2-2, 3-3 ठिकाणी कुठंतरी वेगळ्या भाषेत साईड इफेक्ट असतोच. तसं एकाच शब्दावर जात नाही, एखाद्या ठिकाणी व्याप्ती कमी पडते, लक्षण कमी पडतं. तरी तेवढे दोष शोधून काढले आणि दोषाचा एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे वार्तिक. आजच्या मितीला पाणिनीयाचे सूत्र आणि कात्यांचं वार्तिक मिळून संस्कृतचं व्याकरण तयार झालं. यांनी निर्माण केलं, त्यांनी दोष काढले, दोन्ही मिळून भाषा तयार झाली संस्कृत. पुढच्या लोकांनी दोघांनाही तेच म्हटलं. आणि हा पाणिनी जेव्हा जंगलामध्ये गेला, एवढा मोठा वैज्ञानिक, शब्दांचा वैज्ञानिक, तेव्हा समोर वाघ होता. त्या अभ्यासामध्ये हा इतका गुंग झालेला होता की अरे ह्या प्राण्याला मी कधी बघितलेच नाही, काय नाव ठेवावं याचं, काय कुठला शब्द द्यावा. तर तुम्हाला कल्पना आहे, तो वाघ जो आहे ना, तो असं वास घेत येतो जरासं. म्हणते तो शब्द तयार केला, व्याज जिघ्रती, वास घेतो तो वाघ. वाघ शब्दाचा अर्थ बरं का, तो वास घेतो तो वाघ. आणि त्याच्या नादामध्ये त्या वाघाने याला खाऊन टाकलं. त्याला काय माहिती आहे, मनुष्य जातीवर एवढा मोठा उपकार करणारा पाणिनी आहेत. आणि त्याला शोधायला हा गेला कात्यायन, की पाणिनी कुठे गेला, त्याला हत्तीने मारून टाकलं. म्हणजे दोन्ही वैज्ञानिक, दोन्ही महान, मनुष्य जातीवर उपकार करणारे, दोन्हीची हत्या जंगली प्राण्यांनी केली. त्यांना काय माहिती दोघं कोण आहेत म्हणून. ते त्यांना अन्न समजतात, शत्रू समजतात. म्हणून जर एवढे मोठे वैज्ञानिक अशा पद्धतीने त्यांचा अंत होऊ शकतो, तुम्हाला त्या सगळ्या जगामध्ये कुठं मोजायचं आम्ही. न मराठी नीट बोलता येते, न व्याकरण नीट कळतं, न सायन्स नीट कळतं. काही काही डॉक्टर लोकांचे अनुभव आहे, जे नीट व्हायला येतात ना आजारी पडून, त्यांनाच ते सांगतात मला आमका औषध द्या. मग ते म्हणतो घरीच का उपचार केला नाही. अज्ञान आहे याचं सुद्धा आपल्याला ज्ञान नसतं. संत या सगळ्या गोष्टींचा शोध घेतात आणि जिथे जिथे दोष असतात त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करतात. त्या उपायांचा संग्रह म्हणजे संत वाङ्मय. कशा करता ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा कशा करता वाचायचा, ते काही कवित्व नाही आहेत. दूर दूर माझे घरणी जोगाईच्या, की असं मनातल्या भावना त्यांना व्यक्त करायच्या नाही आहेत. त्यांना असं करायचं नाही की मी फार कवी आहेत म्हणून मला काहीतरी समाजाला सांगायचं नाही. मनुष्यामध्ये होणारे जे दोष आहेत त्याचे प्रतिबंधक उपाय काय असतील, त्या उपायाला जर गेय भाषेमध्ये सांगितलं, गाण्याच्या भाषेत सांगितलं, पाठ करायला जर ती वाक्य सोपी असली, तर दैनिक जीवनामध्ये ते वाक्य वापरले जाऊन मनुष्य ऐन टायमाला त्याला क्लिक होऊ शकतं की साधूने असं सांगितलं, आपण असं नाही करायला पाहिजे. म्हणजे अभंगातली जी गेयता आहे ते काव्य नाही आहेत, प्रतिबंधक उपायाचा तो शोध आहे. जर तुमच्या मनाला असं वाटत असेल तर तुम्ही हा अभंग वाचा. जर तुमच्यापुढे ह्या समस्या असतील तर तिथून तुम्ही असा मार्ग काढा. जर तुम्हाला असं वाटत असेल की तब्येतीच्या बाबतीत असेल, मनाच्या बाबतीत असेल, बुद्धीच्या बाबतीत असेल, तर ते उपाय आहेत ज्ञानेश्वरी म्हणजे. आणि ते प्रतीक आहेत की अर्जुन एक तुमच्यासाठी निमित्त आहे. खूप सुंदर गीतेचं वर्णन करत असताना सांगितलेले आहेत. पार्थो वत्सहा सुधीर भोगता, हा कृष्णरूपी गाय आहे आणि त्या गायीचं दूध काढण्यासाठी पार्थ जो आहे तो वत्स झालेला आहे, वासरू झालेला आहे. आणि भोगता कोण आहे? सुधीर शब्द फार चांगला आहे बरं का. सुधी, धी म्हणजे बुद्धी, धीमान. सुधी म्हणजे ज्याची चांगली बुद्धी आहे तो. नुसते बुद्धिमान नाहीत, बुद्धी तर सगळ्यालाच दिलेली, पण चांगली तर बुद्धी पाहिजे ना. काही माणसं तिरकेच विचार करतात.
जर आपण त्यांच्याकडे एखादा प्रस्ताव मांडला, जर असं असं केलं तर कसं होईल, ठीक आहे, असं नाही झालं तर आपण काय करावं, आता काय ते घडायच्या आतच तो सगळं मोडून टाकतो. हे सुधीर नाही आहे. मग अरे आमका जर काही प्रतिबंध आला तर आपण त्यातून मार्ग काढू, त्याला काही पर्याय देऊ. नाही, पण त्यालासुद्धा असा मार्ग झाला तर बुद्धीच तिरकस असते. कधी विचार करत गेला, जेवायला बसले ना तरी त्यांना असं वाटतं जेवणात कोणी काही टाकलं असेल, हा कोण राजा लागून गेला. एका माणसाच्या डोक्यामध्ये कायम बसलेलं असायचं, कायम भाकरी बरोबर त्याच्या. त्याला म्हटलं काय, म्हणजे बाहेरचं खाल्ल्याने माणूस आजारी पडतो. म्हटलं दुसरे पडतील का नाही पडतील, पण तू नक्की पडणार, कारण की ते मी पडणार आजारी अशी भावना अगोदरच त्याच्या मेंदूमध्ये बसलेली. आपल्याला सगळं शुद्ध लागतं. आदिवासी भागामध्ये काही पाणी काय फिल्टर केलेलं असतं का? तिथेही पाऊस पडतो, तिथलंही पाणी दूषित होतं, तिथेही आजारी पडतं, काही वाटतच ते दखलच घेत नाही. तो जंतूसुद्धा आहे ना वैतागून जातो आदिवासीला. मी याच्यावर आक्रमण केलं, सगळं केलं, सगळं, याला काही होतच नाहीत, द्या सोडून. आणि एखाद्या श्रीमंत माणसाला नुसती डोकेदुखी झाली की VIP ट्रीटमेंट. त्या जंतूला सुद्धा बरं वाटतं, चांगल्या घरात आलो आपण. महिना दीड महिना मुक्काम केलं तर AC आहेत, वातावरण चांगलं आहे, देखभाल करणारी लोक आहेत. मानसिक भावना आहेत, प्रतिकारात्मक वृत्ती नाही आहेत त्याची. म्हणून संपूर्ण संत वाङ्मय हे समस्याचं बीज आहे, समाधान आहेत. समस्या वेगळ्या वेगळ्या रूपाने त्यात आलेल्या दाखवलेल्या आहेत आणि त्यातून मार्ग कसे काढावे अशी त्या संत वाङ्मयाची बैठक आहे. म्हणजे संत वाङ्मय काय आहे, कशाकरता निर्माण होतं ते सांगितलं तुम्हाला. आणि मग संतच का म्हणावं, उपाय काही बाकीचे लोक सांगत नाही का? हजारो धर्मग्रंथ पडलेले आहेत की ज्याच्यामध्ये उपाय आहेत. मग संतांचेच उपाय कशावरून चांगले आहेत, याचं मूळ कारण आहे संतांनी ते अनुभवलेले असतात म्हणून चांगले, बाकीच्यांनी लिहिलेले असतात. म्हणून मेडिकलमध्ये सुद्धा साईड इफेक्ट जे असतात ना ते अनुभवातून आलेले असतात म्हणून ते मानायचे असतात. संतांचं जीवन हे अनुभवात्मक आहे. तुकोबारायांना जसा जसा त्रास झाला तसं तसं त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्याचा संग्रह म्हणजे गाथा आहे. श्रीमंतीमध्ये, गरिबीमध्ये, पत्नीमध्ये, मुलांमध्ये, राज्यसत्तेमध्ये सगळा व्यवहार आणि व्यापार सगळा तुकोबारायांचा घडलेला आहे. तुकोबारायांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज होते, सामान्य लोक होते, रामेश्वर भट्ट होते, गावातले लोक होते. समग्र जीवन आहे ते. साधूचं जीवन जे असतं ना, साधू स्वतः तो स्वीकार करत नाही एखादी गोष्ट, तो सोडून द्या भाग, पण समग्र जीवन असतं साधूचं. सगळ्या प्रकारची लोक भेटायला येतात, आंधळ्यापासून, पांगळ्यापासून, मूर्खापासून, ज्ञानी लोकांपर्यंत. आणि साधू जो आहे तो सगळ्याला तोंड देणारा असतो, सगळ्या समस्यांना बोलणारा असतो. शिकलेला माणूसही त्याच्या सान्निध्यामध्ये येतो, त्यालाही समस्या असते, गरिबालाही समस्या असते, मूर्खालाही समस्या असते. म्हणून साधूचा जो अनुभव आहे तो समग्र अनुभव आहे आणि त्या अनुभवातून अभिव्यक्त केलेलं ज्ञान म्हणजे संत वाङ्मय. मग का वाचायचं ते संत वाङ्मय? फक्त काय झाले गेल्या 100-200 वर्षापासून हे जे पोथ्या आहेत ना, नर्मदा महात्म्य ना, नवनाथ ग्रंथ, हे असे ग्रंथ आल्यामुळे ना ज्ञानेश्वरी सुद्धा त्याच्यामध्ये मोडून गेली. मला लोक सांगतात आम्ही दत्त चरित्राचं पारायण केलं. आता ज्ञानेश्वरी काही चरित्र आहे का? नवनाथाचं पारायण केलं आम्ही. कोणी अजून सांगता आम्ही आमकं आमकं पारायण केलं. ते चरित्रात्मक ग्रंथ वेगळे असतात, ते स्टोरिकल असतात. महाभारत असेल, रामायण असेल, हे एखाद्या विशिष्ट घटनेला धरून चाललेले असतात. भागवत असेल, हे कथात्मक ग्रंथ आहेत. संत वाङ्मय हे कथात्मक नाही आहेत. तुम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचा, कुठे कथा आलेली नाहीत. दृष्टांत वेगळे आहेत, कथा वेगळ्या आहेत. आता कथेमध्ये किती वेळ रमायचं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बोलणं लक्षात येते ना. एखादा पिक्चर पाहिला, पिक्चर म्हणजे कथा,
डायरेक्टर माझ्या मताने कथाकारच आहेत. ते जे भागवतकार आणि रामायणकार आहेत ना, ते तोंडाने चित्र उभे करतात, हे जरा करून दाखवतात. रामलीला कृष्णलीला आहेत की नाही वृंदावनमध्ये. जुन्या काळामध्ये कॅमेऱ्याची सोय नव्हती आणि असं जरा भव्य दिव्य दाखवता येत नव्हतं. काळ बदलला, ते रामलीला करणारेच डायरेक्टर झाले. म्हणून हे जे जुन्या काळातले तर तमाशा वगैरे वगैरे ते सगळे कमी पडत चालले, नाटकं वगैरे, कारण की लोकांना एका 3 तासामध्ये सगळं पाहायला मिळतं. मग जुन्या काळामध्ये ते स्टेज असायचा, मग त्याच्यामध्ये पुरुषांनी बाईचं रूप घेतलेलं असायचं, त्याच्यामध्ये ते महाभारताचे नाटकं असायचे, रामायणाचे नाटकं असायचे. काळ बदलला तो. हे कथात्मक ग्रंथ आहेत, स्टोरिकल ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये एक हेतू ठेवलेला असतो आणि तो पूर्ण केलेला असतो. चांगल्या आणि वाईट माणसाचं युद्ध असतं आणि शेवटी चांगल्याचा विजय होतो. पिक्चरमध्ये तरी काय असणार तुम्हाला, किती भयानक पहा नाही तर किती चांगला पहा, शेवटी जे ऋषीमुनींनी कथात्मक सांगितलेले तोच सूत्र त्यांनी घेतलेले आहेत. युगपरत्वे कथा बदलल्यात, युगपरत्वे व्यथा बदलल्यात. जुन्या काळातले दुःख वेगळे होते, या काळातले दुःख वेगळे. कशामुळं माणसं रडतील काही सांगता येणार नाही जीवनामध्ये. श्रीमंत माणसं असतात, सगळं खाण्यापिण्याची साधनं सगळे भरपूर असतात, बायको बोलली नाही म्हणून सुद्धा रडतात. शहरामध्ये नवीनच निघालेले आहेत आता, प्रेमिका बोलली नाही म्हणून दारू प्यायला लागतात. दारूच प्यायची असते, फक्त काहीतरी निमित्त सांगायचं असतं. एक जण जरा असं डोकं धरून बसला होता, सुशिक्षित माणूस. म्हणलं काय झालेलं आहे. ते शेजारी त्याचा मित्र होता. काय नाही म्हणे, शास्त्रीजी तुम्ही याच्यात लक्ष घालू नका, तुम्हाला सांगायसारखं नाही घेत. अरे म्हटलं त्याचं दुखतंय, तो आजारी पडला आहे, काही असं समस्या असू शकते त्याची. काही नाही म्हणे, त्याचं आज हृदय तुटलं. म्हटलं नेमकं काय झालं आहे. काय नाही, असं रस्त्याने जात होतं, त्याची कोणी प्रेयसी होती, ती बोलली नाही म्हणे, हृदय तुटलं त्याचं. मग मी जरा गंभीरतेनं घेतलं. म्हटलं त्याला लग्न करायचं असेल काय. काही संसारातले आडेवेडे आमच्याही लक्षात येत नसतात. मी म्हटलं काय रे बाबा, जाऊ दे. म्हणजे शास्त्री त्याचं समाधान करू नका, रोज 2-4 वेळा हृदय तुटत असतं. कारण की त्याचा हा रोजचा आणि नियमित विषय आहे. त्यामुळे तुम्ही काही याची फार दखल घेऊ नका, गंभीरतेने घेऊ नका त्याचं. मी त्याला विचारलं काय आहे रे. म्हणा महाराज काय सांगायचं, ह्याला चेष्टाच वाटते. कोणी मुलगीच स्वीकारत नाही म्हणून रोज हृदय तुटतं, त्याला मी तरी काय करू. दुःखाची कारण आहे ते. कोणाला व्यापार नाही, कोणाला मुलगा नाही, कोणाला सत्ता नाही, कोणाला संपत्ती नाही, कोणाला बोलणारं नाही. अनेक ह्या समस्या आहेत मानवी जीवनामध्ये येणाऱ्या. याला खूप सुंदर संत साहित्यामध्ये सांगितलेलं. एक सारिता तो पुढे उभे एक. आर्थिक समाधान होतं न होतं तोपर्यंत पारिवारिक दुःख पुढं येतं. पारिवारिक समस्येचं निर्माण करेपर्यंत मुलाचं दुःख पुढं येतं. मुलाचं समाधान करेपर्यंत मुलीचं दुःख पुढे येतं. एक सारिता तो पुढे उभे एक. ही संसाराची स्थिती, संसाराचं रूप आहे ते. आणि ज्ञानोबराय तुकोबराय अशी वेगळ्या विचाराचे माणसं आहेत. लढा, कारण की हेच मनुष्याचं जीवन आहे. तक्रार करू नका. वाट्याला आलेला भोग हा भोगलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही काही. असं पळून जात नाही. म्हणून वारकरी संप्रदायातल्या संतांनी संन्यास घेतला नाही कधी. ऐकले का तुम्ही? वारकरी संप्रदायातला संत पळून गेलाय, संन्यास घेतला नाही. नाही, संन्यास होती पळून जाऊन. संन्यासाचं वेगळं दुःख आहे. दुसरा संन्यासी तिथं आहेच ना तयार. तू नवीन संन्यासी, मी जुना आहे, सेवा कर माझी. ज्युनियर सिनियर तिथंही आहेच, तिथंही नाही. मनुष्य कुठेही गेला तरी तेच आहे. आज हिंदू मुस्लिमची दंगल होते, जिथं संपूर्ण मुस्लिम राष्ट्र आहे तिथं काही दंगली होत नाहीत का? मनुष्याला भांडायला कारण पाहिजेत. एकच धर्म जिथे आहे तिथेही भांडणंच आहेत. सिया सुन्नीमध्ये भांडणं आहेत. तिथं नुसतं सियाचंच गाव असेल, सुन्नीचंच गाव आहे, तिथं पुन्हा भावकी आलीच. मनुष्य म्हणलं की ते काही सुटणार आहे काय? भांडायला कारण पाहिजेत, समस्याला कारण पाहिजेत.
आणि हा माणसाचा स्वभाव आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मनुष्याचं जगायचं राहून जातं. भगवंताने उत्पन्न केलेलं हे सुंदर जग, अद्भुत जग, निसर्गरम्य जग सगळं बघायचं राहून जातं. कधी मनुष्य असा प्रयत्न सुद्धा करत नाही की आपला हात कसा उचलत असेल. कुठली यंत्रणा नाही आहे हात कसा उचलत असेल, आपले बोटं 5 एकत्र कसे होत असतील, जे अन्न तयार केलेलं आहे तेच खाण्यायोग्य कसं असतं, त्याचं संशोधन कसं झालं, कसा पोटात गेल्यानंतर रक्त कसं तयार होत असेल, त्याच्यापासून कशी चेतना मिळत असेल, सगळेच अद्भुत आहेत महाराज. हा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो संतांचा. दुःखाचा दृष्टिकोन संत बाजूला ठेवतात आणि दिव्यत्वाचा दृष्टिकोन आपल्या समोर आणतात. किती अद्भुत जग आहे हे. का मरावं लागतं माणसाला, जीवनाचा श्वास कसा घेतो मनुष्य, आश्चर्यकारक. कशा पद्धतीने अदृश्य निर्माण होतं, दृश्य समाप्त होतं. किती चमत्कार सांगायचे तुम्हाला जगामध्ये. चमत्कार नाही म्हणून हे लोक म्हणतात, त्याला निसर्ग म्हणा चमत्कार म्हणा, तुमचा विषय. एक ज्वारीचा दाणा आपण मातीमध्ये टाकतो आणि तो फुलतो, उमलतो, मोठा होतो, त्याला कणीस लागतं. एक कण, एक बीज हजारो बीजांना जन्म देत. मनुष्य तरी काय आहेत, एकापासूनच ह्या परंपरा तयार झालेल्या आहेत. गती स्लो असेल, त्याची फास्ट असेल. एका मनुष्यापासून 4 भाऊ निर्माण होतात, प्रत्येकापासून पुन्हा 4 पोरं, त्याच्यापासून पुन्हा 4 पोरं, विस्तार होत जातो. हे मनुष्यच आहे. आणि कितीही विज्ञानाने प्रयत्न करा, तो जो बीजाचा भाग आहे तो जेव्हा पृथ्वीमध्ये टाकला जातो, काहीच नसतं तिथे, माती असते फक्त. पाण्याचा संयोग येतो, बीज फुटतं आणि अंकुर जन्माला येतो. हे चमत्कार आहे. साधू संत जे असतात ते हे पाहत असतात. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.